आज मॅडम एकट्या दिसत आहेत. आज आम्ही लवकर आलो आहे. आज साफसफाई करणार आहोत. सो गुड मॉर्निंग टू न्यू माय ब्लॉग. आज आम्ही झाडू मारतो आहे, मंदिरात साफसफाई करतो आहे. आज जे लवकर येतात त्यांना साफसफाई करावी लागते असते. आज आम्ही लवकर आलो आहे आणि आता मी योगा करते वेळेस आज मला स्टेजवर शिकायचं आहे. आता मॅडम तिकडे तयारी करतायत. आज मला स्टेजवर प्रॅक्टिस करावं लागली, कारण तिथं मला सुरुवातीला गेल्यानंतर सगळं मलाच हे बॅच सांभाळायचे आहे सगळे. त्यामुळे आज मी स्टेजवर होते शिकवायला. आज खूप व्यायाम करावा लागला, कारण स्टेजवर नेहमी व्यायाम जास्त करावा लागतो. आज परत येताना झाडू वगैरे मारताना महिला असतात असे. बाजारात हे आहे. काय हो मॅडम, भाजीपाला घ्या म्हणत होत्या. मी म्हटलं 15 रुपये देण्यासाठी आले आहे. 15 रुपये दिले आणि टोमॅटो मला जे लागेल ते घेतलं आहे ना. तर बाहेर निघते हे मी माझ्या बाहेर टेरिस बाजारच्या. गार्डन मधले आलेल्या गार्डनमध्ये फ्लावर्स. वरती मी फ्लावर्स दाखवू दे ग स्वामीनी. खूप छान फ्लावर्स आलेत. हे छोटस पिंक आहे. हे एक छोटस पिंक फ्लावर्स आलेत. हे आणखीन कळी आहे इथे. हाय, हे कशाचं आहे मला नाही माहिती. खूप छान आलेले. आणि हे आहे हाडजोड. हे हाडजोड झाड आहे. हे असं वेल येतं. आम्ही ह्या गाडग्यामध्ये लावलेलं आहे हे वेल. हे ज्यावेळेस तुमचे हाताचे सांधे दुखत असेल किंवा कुठे काय लागलं पडलं असेल तर त्यावेळेस हे ते चिकट द्रव्य निघतं. हे वाटून जर आपण लावलं ना त्या ठिकाणी बराचसा फरक पडतो. कारण मी लावलेलं आहे. हे तुटलं आहे. याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. आपण हे खाऊ बी शकतो, पण हे खूप कडू आहे. त्यामुळं भाजीत वगैरे टाकून खाऊ शकतो. मी बऱ्याचशा वेळा भाजीत टाकलेला आहे. नकळत थोडासा एवढा तुकडा कॅल्शियमसाठी वापरलेला आहे. हा माझ्याकडून तुटला आहे. आता मी हे किचनमध्ये नेऊन ठेवणार आहे. हा माझ्या गार्डनमधला गुंजा. हा व्हाईट गुंजा आहे. ह्याची घसा वगैरे दुखला तर आपण ह्याची पानं असं खाऊ शकतो. खूप गोड लागतात ह्याचे पानं. हे खायच्या पानांमध्ये बी वापरला जातो ह्याचा पाला. तिकडे पुदिना आहे, दाखवला नाही मी पुदिना इथे. ओके, ही ओवा आहे. ओव्याचं ओवा म्हणतात कारण ह्याला ओव्याचा सुगंध आहे. ह्याला आयुर्वेदिकमध्ये दुसरं नाव आहे, पण ह्याला ओव्याचा सुगंध असल्या पण ओव्यासारखा वापर करू शकतो आपण. ह्याची भजी वगैरे पोट दुखायला लागल्यानंतर खाऊ शकतो. चलो हम दुकान जा रे. मी पण येणार. तू पण येणार. हे माझ्या महागं लागतात. कुठे जाईल तिथं महागं लागतं. वर्कआउटला गेलं तरी पहाटे 4:30 वाजता जरी गेलं तरी हे महागं लागणार आहेत. मी आत्ता घरी आले दुकानातून, मेडिकलमधून. आता मी सोयाबीनचा फ्राय करते. त्यासाठी मी भरपूर प्रमाणात ओवा घेते. हा माझा ओवा आहे, जो मी सकाळी दाखवला होता. टेरिसवरचा दाखवला होता. मी एवढा ओवा टाकणार आहे. आणि याने खूप छान पोट दुखायचं, पोट साफ होतं, गॅस होत नाही, पोट दुखायचं कमी होतं लहान मुलांचं. मी कसा टाकणार आहे, मशरूम कसं करणार आहे मी सोयाबीन कट दाखवते. करून टाकून दाखवते. कारण स्वामीनी पोट चहा ठेवत पीत होती. मी आता लसूण सोलणार आहे. हे मला सूप आजीनं दिलेलं आहे, छोटंसं सूप. खूप जुन्या पद्धतीमधलं आहे. सोयाबीन फ्रायला भरपूर प्रमाणात लसूण लागतो. त्यामुळे आता मी एवढं लसूण सोलून घेते.
पातेल्यात पाणी टाकून घेते, आधी पाणी उकळून घेते. त्याच्यामध्ये मीठ थोडं टाकायचं. एक काचेच्या भांड्यातलं लाकडी चमच्याने मीठ एक टाकायचं. थोडंसं पाणी उकळू देते. तोपर्यंत मी सोयाबीन फोडून घेते. ते छोटे छोटे सोयाबीन घ्यायचे, म्हणजे छान कडक होतात. ह्यात मसाल्याचे 2 पुड्या पण आल्या आहेत, व ते पण आपण टाकूया. बरेचपैकी पाणी आता उकळलंय, गरम झालंय. आपल्याला जसं हवं तसं गरम झालेलं आहे. त्यात मी हे टाकून घेते. मी 2 मिनिटं झाकून ठेवते. तोपर्यंत आपण हे कवळा कढीपत्ता, मी ज्याप्रमाणे बोलले होते, कवळा कढीपत्ता आपण घेऊन त्याचे देठ काढून टाकायचे, म्हणजे भाजीमध्ये खाल्ला जातो. हे देठामुळे कढीपत्ता खाल्ला जात नाही. हे देठ अलगद असं कट करून टाकायचं आहे. आणि छोटे छोटे चॉप करून घ्यायचं. हे मोठे मोठे पानं आता तोडून घेते, हे ओव्याचे. याचे छोटे छोटे कट करून घ्यायचं. हे खूप लहान लहान कट करायचं, खूप असं. यानंतर आपल्याला लसूण पण कट करायचं आहे. हे मुलं खूप आवडीनं खातात. यात थोडं आपण बेसन वापरणार आहोत. लसूण मी भरपूर प्रमाणात लसूण पण घेतलेला आहे. यानंतर छोटे छोटे कट करायचं आहे. मी म्हणल्याप्रमाणे मी स्टीलमध्ये सगळं वापरते. पातेलंही स्टीलचं वापरलं आहे. पण हे जे पॅड मला ऑनलाईन भेटलं, मी लाकडी समजून मी घेतलं, पण हे प्लॅस्टिकमध्ये आले, त्यामुळे हे नाविलाजानं मला वापरावं लागलंय. आता हे नाविलाजाने वापरावं लागत आहे. आता नाहीतर मला हे नाही आवडत. हे प्लॅस्टिक सगळे फायबर. लसूण कट करून झालेला आहे. आता गॅसवर तवा ठेवून घेते. जे सोयाबीन आपण गरम केलं होतं सोयाबीन, ते आता त्यातलं पाणी काढून थोडंसं पिळून घेते. म्हणजे पाणी नाही ठेवायचं आहे त्यामध्ये, काही मॉइश्चर पूर्ण असं पिळून काढायचं. मी ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, बेसन, तिखट, मीठ, हळद आणि भरपूर प्रमाणात जिरे पावडर पण घेऊ शकता. हे मिसळून घेते मी आता. आणि पूर्ण हे पिळून घेतलेलं सोयाबीनमध्ये हे पाणी काढलं घेतलं आहे. पूर्ण पिळून घेतलं. आता ह्याच्यामध्ये हे मिसळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये हे मिसळेपर्यंत आपला तवाही तापून होतोय. इकडे तवा तापतोय, आपण मिसळून घेऊया. हे असं पूर्ण ओलं असताना, त्यामुळे ह्यात पाणी टाकायची गरज नाही, कारण सोयाबीन ओलं आहे, त्याच्यामुळे सोयाबीनला पूर्ण पीठ वगैरे चिटकून जातं. पाणी पूर्ण बेसन त्याला चिटकून जातं. त्याला पाणी टाकायची गरजही पडली नाहीये. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मसाले वापरत नाही, पण आता ह्यात ते आलेला आहे मसाला, ते घेते टाकून. हे पुडीमध्ये मसाला होता आहे, सोयाबीनच्याच पुड्यामध्ये. दोन्ही पुढे टाकून घेतले आहे. याच्यामध्येच आपण हे लसूण, हे कट केलेला
कट केलेले ओव्याचे पान. खूप छान फ्लेवर येतो. हे सगळं मिक्स करून घेऊया अजून. हे गव्हाचं पीठ काकट टाकलेलं आहे आपण, ते कडक होईल गव्हाच्या पिठामुळे. आणि बेसनामुळे ते कडक होत नाहीत, पण गव्हाचं पीठ टाकल्यानंतर बरोबर कडक होतं तळल्यासारखं. तवा तापलेला आहे, त्यात भरपूर प्रमाणात आपल्याला तेल टाकून घेतलं आहे. हे बस. आता ह्याच्यामध्ये सगळं सोडून घ्यायचं. आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला एकच काम की हळूहळू हलवत राहायचं. मंद गॅसवर कडक बनवायचं. चांगलं हलवून घ्यायचं आता. हे लसूण वगैरे सगळं परतून जातं ह्याच्यामध्ये, काहीही कच्चं राहत नाही, कारण आपण सगळं एकदम टाकलेलं आहे. जिरे वगैरे हे सगळं भरपूर तेल टाकल्यामुळे सगळं परतून जातं हे. आता एक बारीक गॅसवर 2च मिनटं असं ठेवूया. परत आपण ह्याला पलटून घेऊया. ते पलटून घेऊया. बऱ्यापैकी खालचं परतून झालेलं आहे बऱ्यापैकी. मी आता बिना गॅसच्याही भाज्या शिकवणार आहे, की कच्च्या भाज्या कशा खायच्या बिना गॅसच्या. ते मी उद्या व्हिडिओ करणार आहे त्याचा एक. उद्या वांग्याची भाजी बिना गॅसची शिकवणार आहे. खूप छान सुगंध येतोय ओव्याचा आणि जिरे. दाबून दाबून असं पाणी पूर्ण हे करून घ्यायचं. खूप छान आता फ्राय झालेला आहे. लसूण पण कलर आला आहे, लसूण पण सगळं परतलेलं आहे. तुम्हाला आता ते भरपूर प्रमाणात ओवा दिसत होता, ते आता दिसत नाही आहे. पूर्ण त्यात फ्राय झाला आहे आणि त्याचा फ्लेवर आला आहे खूप छान. स्वामिनी समर्थ खायचं का? स्वामिनी समर्थ आलेत खेळून, त्यांना मी देते. आता ती टेस्ट सांगतील कसं झालंय. कसं झालं हे सांगणार आहे तुम्ही. कसं झालंय सांगा. ओके बाय. खूप छान टेस्ट झाली आहे.